So, last time we have studied that enthalpy, that means the H, and also we have studied the expression of enthalpy change, that is delta H is equal to delta U plus P delta V. So now the smaller question will be asked on this point also, that how will you prove this delta H is equal to QP, or show that delta H is equal to QP. So what is this QP? QP is the energy transferred. So this is the energy transferred at constant pressure, or change in energy at constant pressure. So first you have to know this QP, this term is used in isobaric process. So we have to use the expression of first law of thermodynamics in isobaric process for showing this delta H is equal to QP. So first आपल्याला काय करायचं बघा, काय प्रश्न विचारलाय या ठिकाणी की शो दॅट और इन व्हाट कंडिशन दिस डेल्टा H इज इक्वल टू QP. लक्षात आला प्रश्न? मग आता कसं उत्तर लिहायचं? आता आपण कसं स्टार्ट करणार आहे? सो वी नो दॅट according to first law of thermodynamics in isobaric process, according to first law of thermodynamics in isobaric process we have the equation. हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. काय आपल्याला माहिती आहे या ठिकाणी? इन आयसोबारिक प्रोसेस वी हॅव द इक्वेशन that is QP is equal to QP is equal to delta U plus डेल्टा यू म्हणजे या ठिकाणी आहेच, चेंज इन इंटरनल एनर्जी इथे पण आहेच, प्लस काय आहे पी एक्सटर्नल, आठवते का बघा, पी एक्सटर्नल इनटू डेल्टा व्ही. सो दिस इज द एक्सप्रेशन of first law of thermodynamics in isobaric process. So this is isobaric process where the pressure it remains constant. That means external atmospheric pressure असतं त्या ठिकाणी. Therefore we can write QP is equal to delta U plus P external into delta V. Then in this process, if the internal pressure and the external pressure they are the same, लक्षात येते म्हणजे आपल्याला पुढचं कन्सिडरेशन करायचं. सो इफ दिस P external is equal to P, that means here external pressure and the internal pressure outside and inside जर सेम असेल तर काय करू शकतो आपण? दिस P external can be replaced by P. Therefore this equation becomes QP is equal to delta U plus P delta V. लक्षात आलं? फक्त आपण P external ऐवजी P ठेवलं. सो इक्वेशन becomes QP is equal to delta U plus P delta V. पुढे काय लिहायचं? अगेन अकॉर्डिंग टू द एंथैल्पी चेंज वी हॅव द इक्वेशन. कुठला आहे? डेल्टा H is equal to delta U plus P delta V. हे आपल्याकडे इक्वेशन आहे. So suppose this is the equation 1, ठीक है, and we get the equation QP is equal to delta U plus P delta V. Suppose this is equation 2. Then comparing this equation 1 and 2, here the right hand side of these two equations they are the same. Therefore the left side must be the same. That is why we can write here delta H is equal to QP. म्हणजे काय केलं मग आपण? काय प्रूव्ह केलं? हा फॅक्टर प्रूव्ह केला. सो डेल्टा H इज इक्वल टू QP. दॅट मीन्स चेंज इन एंथैल्पी इन आयसोबारिक प्रोसेस. लक्षात काय? हे कंडिशन कुठे? आयसोबारिक प्रोसेस मध्ये चेंज इन एंथैल्पी इज इक्वल टू द एनर्जी ट्रान्सफर्ड और चेंज इन एनर्जी, एनर्जी ट्रान्सफर किंवा एनर्जी और हीट एब्सॉर्ब किंवा हीट ट्रान्सफर असं म्हटलं तरी चालतंय ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हीट ट्रान्सफर किंवा एनर्जी ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू एंथैल्पी चेंज.
So this was the another short expression. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टार्ट करायचा आहे रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर अ केमिकल रिॲक्शन. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे रिलेशन बिटवीन हा पॉइंट इथे संपला. हे आपण काय प्रूव्ह केलं डेल्टा एच इज इक्वल टू क्यूपी हे प्रूव्ह केलं. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला काय सांगायचं आहे की रिलेशनशिप बिटवीन delta H and delta U at two different conditions. मग त्यापैकी पहिली कंडिशन आपण पहिल्यांदा स्टार्ट करूया. बघा काय आपल्याला स्टार्ट करायचं आहे रिलेशन बिटवीन डेल्टा H and डेल्टा U ह्याच्यामधलं रिलेशन आपल्याला सांगायचं आहे. मग आपण पहिली स्मॉलर कंडिशन घेऊया इन सॉलिड्स अँड लिक्विड्स. काय लक्षात घेऊया इन सॉलिड्स अँड लिक्विड्स व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन दिस डेल्टा एच अँड डेल्टा यू हे आपण पहिल्यांदा स्टार्ट करूया. आता बघा इन सॉलिड्स अँड लिक्विड्स जर थोडं इमॅजिन करा तुमच्या डोळ्यासमोर जर समजा सॉलिड सबस्टन्स आला किंवा लिक्विड सबस्टन्स आला किंवा रिॲक्शन्स which are involving solids and liquids. So in such reactions the change in volume is very less. लक्षात येते का इन सॉलिड्स म्हणजे काय सॉलिड रिॲक्टंट आहे सॉलिड त्याच्यामध्ये प्रोडक्ट तयार झाला किंवा लिक्विड रिॲक्टंट होता दे रिॲक्ट टुगेदर अँड फॉर्म्स द लिक्विड प्रोडक्ट. So in such reactions in solid reactant and solid products that means the reactions which are involving solids and liquid reactants and products the change in volume म्हणजे आपण काय म्हणतो डेल्टा V is very small and generally it is taken as delta V is equal to 0. कुठले कंडिशन गॅसियस नव्हे तर काय इन सॉलिड रिॲक्टंट्स अँड सॉलिड प्रोडक्ट्स आर द रिॲक्शन्स which are involving liquid reactants and liquid products. Here delta V is equal to 0. ठीक आहे पण डेल्टा V is equal to 0 then our equation आपल्याला इथे लिहिलेलं आहे बघा our equation what is the enthalpy change equation delta H is equal to delta U plus P delta V. So this delta V is equal to 0. So this P delta V again equals to 0. Therefore our enthalpy change equation becomes this term becomes 0. So in reactions involving solids and liquids here delta H is equal to delta U. काय लक्षात आलं का बघा याचाच अर्थ काय द एन्थाल्पी चेंज जो या रिॲक्शन्स मध्ये ह्या टाइपच्या रिॲक्शन मध्ये जो एन्थाल्पी चेंज होतो इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी. So this is the relationship between delta H and delta U in case of solids and liquids only, not in gases. Gases मध्ये आपल्याला कंडिशन बघायची आहे. So in solids and liquids delta H is equal to delta U. ओके डेल्टा H म्हणजे काय चेंज इन एन्थाल्पी डेल्टा U म्हणजे काय चेंज इन इंटरनल एनर्जी.